नाशिकच्या गोविंदनगर भागातील टेक1 सर्कल म्हणजेच आरडी सर्कल इथे रुंगटा ग्रुपच्या बांधकाम साईटवर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका 24 वर्षीय मजुराचा दुर्दैवी अंत झालाय। इतकी गंभीर घटना घडूनही मुंबई नाका पोलिसांनी बिल्डरवर मात्र मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ आकस्मिक मृत्यू नोंदवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जोर धरतीये। 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:30च्या सुमारास टेक1 सर्कल इथे रुंगटा ग्रुपचं काम सुरू होतं। सुरक्षेचे कोणतेही उपाय नसताना नागेंद्र सत्यनारायण यादव वय वर्ष 24 हा तरुण मजूर मातीच्या कामात जुंपला होता आणि अचानक मातीचा डोंगर कोसळून त्याखाली तो गाडला गेला आणि त्याच्या जबड्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। श्वास गुदमरल्यानं त्याचा मृत्यू झालाय। या घटनेत अजून 2 मजूरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सुयश या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लेबर लॉ आणि सेफ्टी ॲक्टनुसार साईटवर हेल्मेट, सेफ्टी शूज आणि माती खचू नये यासाठी सेफ्टी पर्पल या मानांकाचे पालन करणं बंधनकारक होतं। मात्र घटनास्थळी यातील कुठलेही पालन केलेलं दिसून आलेलं नाहीये। तर मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी मात्र केवळ आकस्मिक मृत्यू म्हणून अशी नोंद करून तपासाची दिशाच बदलली आहे। नागेंद्र यादव हा तरुण पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिकमध्ये आला होता, मात्र बिल्डर लॉबीच्या निष्काळजीपणामुळे त्याला आपला जीव गमवावा लागलाय। आता पोलीस प्रशासन बिल्डरच्या दबावाखाली झुकणार की मृताच्या नातेवाईकांना न्याय देणार याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय। संविधान न्यूज, नाशिक।